नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये बघा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणो। आज आपण बनवणार आहे बोंबील बटाटा रस्सा भाजी। अगदीच मस्त आहे बघा। त्याच्यासाठी लागणारं साहित्य टोमॅटो, कोथिंबीर, कांदा आणि इथं 7-8 बोंबील घेतले ते 7-8 बटाटे घेतलेत। पाहू शकता तुम्ही, बारीक बटाटा आहे त्याच्यामुळे 7-8 घेतलेले आहे मैत्रिणो। चला आता हे बोंबील अगदी मस्त असे साफ करून घेऊया। आपल्याला हे आधी बोंबील साफ करून मैत्रिणो पाण्यात ठेवायच्यात बरं का, म्हणजे अजिबात ह्या बोंबलाचा वास वगैरे येत नाही। आणि शक्यतो ह्या बोंबलाचा मैत्रिणो खरंच अजिबात वास येत नाही आहे। हे बोंबील खरं सांगू का, इथून जवळून तर नाही आणलेले, पण जिथं तयार होतात ना तिथून डायरेक्ट बोंबील आणलेले, त्याच्यामुळे त्याचा अजिबात वास येत नाही, काय नाही। आणि खरंच खूप छान बोंबील आहे आणि चव बी त्याची खूप अप्रतिम आहे मैत्रिणींनो। तुम्ही कधी बोंबील बटाटा केला आहे का हो? खूप छान लागतो आणि चव बी खूप अप्रतिम लागते, कारण की त्या बोंबलाची एक चव आपल्या पूर्ण ह्या बटाट्यात उतरते बरं का। आणि खरंच एवढी भारी भाजी होती ना, बटाटा रस्सा बोंबील। हां, अगदीच म्हणतात ना, जो एक भाकरी खाणारा तो नक्कीच 1-1.5 भाकरी खाणार, की तुम्ही अर्धी भाकर तर जास्तच खाणार ह्या भाजीसोबत। हे बघा, वाटणाचं साहित्य: ओलं खोबरं, कांदा, लसूण, धणे आणि कोथिंबीर। वाटण बी एवढं काय नाही आहे, उगाच साधं सिंपल आहे। आणि बटाटे बी पाहू शकता तुम्ही, जसे बोंबील चिरल्यात त्याच पद्धतीने उभे मी बटाटे चिरून घेतलेले आहे मैत्रिणी, पाहू शकता ते। चला मग आता हे बोंबील अगदी स्वच्छ धुवून घेऊया। इकडं गॅसवर मी कढईसुद्धा ठेवलेली आहे। कढईमध्ये टाकणार आहे 2 पळ्या तेल। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता मी थोडंच टाकलं आहे, कारण की आपल्याला घ्यायचा आहे तो मसाला पूर्ण परतून घ्यायचा आहे। पहा, इथं पहिला कांदा आणि खोबरं हे दोन्ही सोबत टाकणार आहे बरं का मी, कारण की खोबरं टाकायचं कारण की आपलं खोबरंही वल्लं आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळं, आणि कांदा बी वल्लाच आहे बरं का, त्याच्यामुळं दोन्ही बी असं सोबत परतलं पाहिजे। हे बघा मस्त परतलं आहे। त्याच्यानंतर मी धणे आणि लसूण हे दोन्ही टाकून दिलं आहे बघा, अगदी छान पद्धतीने हे परतलं आहे। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे, तीसुद्धा आपल्याला अगदी छान मस्त अशी परतून घ्यायची बरं का। त्याच्याबरोबर अगदी मस्त असं परतून झालं आहे, माहीम असं वाटून घेतलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे इथं बटाटा। पहा, आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, लगेच कसं काय बटाटा टाकला? हा बटाटा आपल्याला पूर्ण असा परतून घ्यायचा आहे बरं का। पहा मैत्रिणींनो, छान अगदी म्हणजे 50% तरी बटाटा आपला हा तेलात शिजून निघाला पाहिजे। अशा पद्धतीने मी हा पूर्ण बटाटा असा मस्त परतून घेणार आहे, पाहू शकता। 50% बटाटा आपला तेलात शिजला पाहिजे मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपण हा बटाटा शिजवायचा आहे। आणि खरं सांगू का मैत्रिणी, खूप छान भाजी होती आणि खूप चवदार, तिची चव बी खूप अप्रतिम लागते। अशा पद्धतीने जर भाजी केली ना, खरंच अप्रतिम अशी चव लागते। चला, बटाटा अगदी मस्त झालेला आहे। पहा, आता मी हा काढून घेते। आणि बटाटा असा परतून घेतला की खरंच भाजीची चव ही खूपच छान वाढते। आणि असं नाही की त्याला तेल खूप लागतं मैत्रिणींनो, इथं मी 2च पळ्या तेल टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं, पाहू शकता तुम्ही। आणि ह्याच तेलामध्ये पूर्ण भाजी तयार होणार आहे। आता इथं मी बोंबील टाकून घेते। बोंबील अगदी छान पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायच्यात बरं का, मस्त असा त्याचा कच्चापणा हा दूर झाला पाहिजे। आणि अगदी छान पद्धतीने आपल्याला हे बोंबील परतून घ्यायच्यात। पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपले सर्व बोंबील अगदी छान, कारण की आपल्याला लगेच नाही टाकायचे, कारण की मग काय होतं, ते चिकटतात वगैरे, मग ते तुटतात। तसं करायचं नाही आपल्याला, आधी संपूर्ण बोंबील हे परतून घ्यायचे आणि मग काढायचे। हे बघा, अशा पद्धतीने मी हे बोंबीलसुद्धा परतून घेतलेले आणि हे सुद्धा मैत्रिणींनो काढून घेते। हे बघा, अगदी मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला समजेल। त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला पूर्ण एक टॅमॅटो चिरलेला, तो मी टाकून देते बघा। हा टॅमॅटोसुद्धा आपल्याला अगदी छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे बरं का, अगदीच मस्त असा फ्राय झाला पाहिजे, पाहू शकता तुम्ही। तुमची प्रत्येक गोष्ट अगदी मस्त अशी परतली गेली पाहिजे। पहा, आता जिरी मोहरीही टाकलेली आहे। जिरी मोहरी आधी का नाही टाकली, कारण की तेल आपलं जास्तच गरम होतं, कडक तेल होतं, मग काय होतं त्याच्यात आपण पटकनी टाकली की जास्त तेल तापल्याने मग आपली जिरी मोहरी जळाली असते, त्याच्यामुळे ती नंतर टाकलेली। आता मी इथं थोडीशी हळद टाकणार आहे मैत्रिणींनो। आणि हे बघा, त्याच्यानंतर हा घरचा मसाला आहे बरं का, याच्यात संपूर्ण म्हणजे
तुमचा मटण मसाला वगैरे सगळंच या मसाल्यात, दुसरे मसाले टाकायचीच गरज नाही. हा एकच मसाला मी टाकणार आहे, त्याचीच खूप अप्रतिम अशी चव येणार आहे. पहा, दुसरे वेगळे कोणतेही मसाले मी टाकले नाही. ना दाणा पावडर टाकली, ना मटण मसाला, ना कोणताच मसाला. पहा मैत्रिणी, इथं एक मसाला फक्त टाकलेला आहे मी आणि थोडीशी हळद, बस. एवढ्या याच्यातच भाजी पहा एकदम अप्रतिम अशी भाजी लागते. चला आता हा मसाला आपण अगदीच छान पद्धतीने परतून घेऊया, कारण की आपण हा मसाला तळून घेतल्यामुळं कसं आहे, तरी बी आत्ता परतून घ्यायचा बरं का, म्हणजे अजूनच त्याची चव वाढते मैत्रिणी. पहा तुम्ही, आता मी पाणी घालून हा मसाला परतून घेणार आहे बरं का. पाहू शकता. पहा, मी इथं अर्धा कप पाणी वतलेलं आहे आणि त्याच्यावर कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे मैत्रिणी. आता आपल्याला घ्यायचा आहे हा मसाला अगदी छान पद्धतीने परतून. हो का, अगदी साईडला मस्त असं तेल सुटायला लागले. त्याच्यानंतर लगेच मीठ टाकायचं, कारण की आपल्या मसाल्याला अजूनच चव छान लागते. आता मी पूर्ण हा मसाला हलवून घेते. पहा, तुम्ही जेवढा मसाला हा परतसान तेवढा आपली भाजी खूपच छान होती. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी भाजी होणार आहे. छान मसाला परतला गेला आहे. आता मी त्याच्यात बोंबील आणि बटाटा आहे दोन्ही गोष्टी टाकून देणार आहे. पहा, आणि मस्तपैकी ते सुद्धा परतून घेणार आहे. बघा, आता हा जो मसाला आहे तो आपल्या बोंबलात आणि बटाट्यात अगदीच मस्त असा मुरणार आहे. पहा, आणि भाजीला अगदीच छान चव लागणार आहे. पहा मैत्रिणो, तुम्हाला जर अशा पद्धतीने ही भाजी जर आवडली तर नक्कीच करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की भाजी कशी वाटली. चला 2-3 मिनटं आपण असं झाकण ठेवून देऊया. पहा, 2-3 मिनटांनी आपल्याला पुन्हा पाहायचं आहे. पाहू शकता की आपली भाजी किती झाली किती नाही. आता भाजी आपल्याला चेक करायच लागते. एकदा झाकण ठेवलं की एकदा दोनदा आपण चेक करतोच. इथं मेन काय, आपला बटाटा शिजला आहे काय पाहायचं आहे. पाहू शकता, जास्त गरम आहे, कारण कसं आहे हाताला चटके बसतात. आणि आपल्याला जसा रस्सा लागतो तसाच आहे, जास्त घट्ट नाही काय नाही. हे बघा, बटाटा तर झालेलाच आहे, तरी अजून मी 1-5 मिनटं तरी ठेवणार आहे, म्हणजे चांगला मुरून त्याच्यात. पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बरं का मैत्रिणी. हे बघा, 1 मिनिटांनी पाहायचं आहे की आपली भाजी अगदीच रेडी झालेली आहे. मी आता गॅसही बंद केला. पाहू शकता तुम्ही, रंग बी छान दिसतोय. हे बघा, कसा वाटला बोंबील बटाटा, वाटतो का नाही मस्त मैत्रिणो. पाहून तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आणि खाणारे बी थोडं जास्तच खाणार. पहा, अशी याची भाजी होती मस्तपैकी. मग नक्कीच मला सांगा आजची ही भाजी कशी वाटली मैत्रिणो. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.